नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर आता दुपारचे वाजलेले 12, ऑलमोस्ट दुपार व्हायला आलेली 12 वाजता आलेले आणि आता मी SSD मधून आपला डाटा कॉपी करून घेत होतो। आज आहे रविवार आणि आज रविवार स्पेशल आम्ही जाणार आहे बाहेर जरा। एक सकाळी लवकर उठलो होतो बट थोडं काम होतं मला, त्याच्यामुळे मी शूट नाही केलं, बट आता शूट करतोय। आता घेतोय मी ब्लॅक टी, थोड्या वेळात अजून एक 10-15 मिनिटात उरकल्यानंतर घरच्यांचं जाऊ मग घेऊन। तर दुदू आज काय करतो? आम्ही काय करतो आम्ही ह्याला लावतोय बा। काय लावतो? आम्ही काय करतो? आम्ही काय करतो? काय करतो? म्हणून ना पप्पा मी म्हणून पडन। चला घरात बाहेर जाऊ। आम्ही जाऊ। कुठं बसतो? इथं बसतो। पडशील ना बाळा तू। मी सुनला हा बसतो ना। बसतो। चल आपण टीव्ही लावू। चल म्हणून 12:30 वाजले, बराच उशीर झालाय। लवकर घरच्यांना घेऊ। ते बरोबर 1 वाजायला आहे। 1 वाजाय 15 मिनिटं बाकी आहे। आता आम्ही निघू जाते। अजून आज आपल्या सोबत धर्मपत्नी आपल्या धर्मपत्नी आणि धर्मपुत्रा झोपला डायरेक्ट। आजाद झोपला। कुठं जायचं आपल्याला आज? आम्ही चाललोय कन्यासरला ना, खंडोबाला। पहिले खंडोबाला जायचंय आणि नंतर कन्यासरला जायचंय। आताशी उठला मागून। आजाद काय कुठं चालला तू? कुठं चालला? देव पण चालला का? मम्मी बाहेर गेली बघ, जरा उलटी आली तिला। झालं का? जरा प्रवास नसले ना, प्रवासाचा सवय नसल्यावर असं उलटी होती। एसी आहे ना, एसी टॉपअप केल्यामुळे जरा हार्ड लागतो एसी। रुमाल घे। इथं नाश्ता करूया आपण। जनरली पहिल्यापासून इथंच जायचं नाश्ता करायला। भारी इथं मिसळ। आमचा नाश्ता करून आता गाडी तापती लगी राव। एसी टॉपअप केल्यामुळे येणार आहे ना, एसी चांगला चालतोय बरं का, थंड लवकर होतोय गाडी। चॉकलेट घेतलं का? दाखव चॉकलेट मला। शपथ। आणि ते काय? ते पण चॉकलेट आहे, एमली चॉकलेट। मिसळ ऍव्हरेज राव, पहिली चांगली होती याची मिसळ, आता नव्हती। आता फिकट मिसळ लागते अख्ख्या याची। तिखट पण नाही रे। पहिलं चालायचं हॉटेल माहिती काही, माग 2 हॉटेल झाली ना, न्यू महादेवन त्याच्या पुढचं याच ना डायरेक्ट खांब डब झाला डायरेक्ट। खास न राहिला आता, पहिले भारी होतंय।
निमगाव दावडीला. इकडं तिकडं वरती जय मल्हारलेलं आहे ना, इथं मंदिर आहे. आता गाडं संपलं ना यांचं, कालच गाडं होतं. एक सेकंड, पार्किंग फार पुढे आहे राव. आज लय गर्दी काजल, पण एवढी गर्दी नसते रे कधी. एवढी नसते अहो, याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. एवढी मी एकदा आलतो तर सगळं मोकळं होतं. एकच आमची गाडी. बिनायाचे आले असं. एक सेकंड भाई, बोललंय रे. एक मिनिट, गाडी माग. आज गर्दी आहे रो काजल, पण जाऊ नको नका. किल्लो जाऊ नको. चल चल. काय लाय नाही कुठं? इकडं आपल्याला वर जायचंय आता अजून. हा सोडू का तुला? झालं आमचं दर्शनाला लय गर्दी होती. मोठी गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलेलं आहे. आता चालू आहे आम्ही निमगावला. सॉरी निमगाव आहे. हा घर जायचं. चालेल, आज जाऊ घरी डायरेक्ट. 2:30 वाजले साधारण. उशीर झालेला आहे. पोचलो घरी बाई. 3:30 वाजले आता. 3:40 आले. गोठ्याव कोणी बघू आपण जरा. पोर गेलेली काळूबाईला. थोडीच गेलेत, बाकीची बरीच इथं वाटतं. एक मिनिट चेक करू कोण कोण गेले. चायले तर लॉक लावलंय यांनी. इथं कोणच नाही वाटतं अजून. साडा घरी जाऊ आता. आता साधारण 4 वाजलेले. ड्रायव्हिंग करून ना आज लवकर उठलो होतो. थोडं लवकर काम होतं, त्याच्यामुळे ड्राईव्ह पण झाल्यामुळे आहे ना दमल्यासारखं वाटतं. रिफ्रेश रेन थोडं फ्रेश होण्यासाठी जरा आहे ना काळा चहा बनवलेला आहे. थोडं उरलेलं आपलं काम आहे एक थंबनेलचंच, जे 4-5 ब्लॉगचे ते थंबनेल बनवायचे मला बस, बाकी काहीच नाही. मी सगळे ब्लॉग जे आहे ना आपल्या शेड्यूलवर टाकलेले. मी कंटिन्यूस आपल्याला यावर्षी ना एक पण दिवस नाही खाडा करायचा. मी कंटिन्यूस 365 दिवस ब्लॉग बनवणार. मी 365 ना जानेवारी मास स्किप झाला असं होईल तर, बट मी ट्राय करणार आहे की ना डेली ब्लॉग टाकणार. डेली ट्राय तर करू. ऑलमोस्ट आपलं सगळं काम झालेलं आहे. आत्ता फक्त 2 ब्लॉग तर राहिलेले आहे. सो पण ते आल्यानंतर करूया. आता आपल्या डोक्यात माझ्या डोक्यात सनसेट बघायचा. त्याला एक अर्धा तास आहे. आपण सनसेट बघायला चाललो आता.
फायनली आपण आलेलो आहे सनसेट पॉईंटवर आपल्या. सनसेट तर खरं त्या साईडला आहे, पण ह्या साईडला भारी वाटतं बसायला. बंडर डोंगरात जायचा प्लॅन होता, पण मी एकटा होतो नेमका, कोणाच सोबत नव्हतं. पोरं सगळे गेल्यात काळूबाईला, तर गाडी इथं लावली आणि चाललोय खालीच. आणि चहा घेऊन आले सोबत, पण चहा पिऊ मस्त, सनसेट एन्जॉय करू.